माया तसं नाही. मी बघते. गुरु, यशवंत सर. काय? अरे यशवंत सर आता इकडे. चल मी लपतो आतमध्ये. एक मिनिट काय लपतोस वगैरे काय? काम डाऊन गुरु, एवढं काही झालेलं नाहीये. मी बोलते त्यांच्याशी. काही झालं तरी त्यांना तू आत घे. काय बोल, काय विषय मी एकदा विचार, पण आपल्याबद्दल सांगू नकोस. ओके? मी 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 इथे लपतोय. ओके ओके ओके. मी सर, व्हॉट अ सरप्राईज. किती वेळ लावलास दार उघडायला? झोपली होतीस की काय? एनिवे, आता इथंच उभं करणार आहेस का आत बोलवणार आहेस? या ना. सर तुम्ही अचानक? हा, मला जरा महत्वाचं बोलायचं. एनिथिंग सिरियस? काइंड ऑफ. बस ना, कम सिट. माया, यू नो दॅट आय कन्सिडर यू फॅमिली. या नात्यानं आपण थेट एकमेकांशी काहीही बोलू शकतो, अगदी हक्कानं. एम आय राईट? राईट सर. गुड. मग मी थेटच विचारतो तुला, माया तुझ्यात आणि गुरु मध्ये काही चालू आहे? माया, मी काय विचारलं तुला? इज देयर एनीथिंग गोइंग ऑन बिटवीन यू अँड गुरु? नो सर, नॉट एट ऑल. वी आर जस्ट कलिग्स. आर यू शुअर? येस सर. तसं नसेल तर चांगलंच आहे. यू नो मी व्हेरी वेल माया. आय एक्सपेक्ट माय एम्प्लॉईज टू बी थरली प्रोफेशनल. वर्क प्लेसची डेटिंग साईट झालेली मला अजिबात खपत नाही. एक्झॅक्टली सर, मी तुमच्या अंडर तयार झाले. इवन आय फॉलो द सेम थिंग्स. गुड. लाईक आय सेड माया, तू माझ्या मुलीसारखी आहेस. त्यामुळे तुझ्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल थोडाफार कन्सर्न मला असणारच, नाही का? आणि कंपनीचा मालक म्हणून काही जबाबदारी आहेत माझ्यावरती. कसं असतं की प्रेमात पडलेली मंडळी, त्यांना फक्त प्रेम दिसत असतं. कंपनीचा लॉस किंवा प्रॉफिट त्यांना कळत नसतो. करेक्ट सर. ऑल राईट देन. मला फक्त एवढी शंका होती, ती दूर करायला आलो. सर, म्हणजे मला माहित नाही की तुम्हाला कोणी काय सांगितलं, बट आय मस्ट टेल यू, मी आणि गुरु एकत्र काम करतो, दॅट्स इट. या सगळ्या ऑफिस गॉसिप्स आहेत, नथिंग एल्स. तुम्हाला माहिती आहे स्टाफची मेंटॅलिटी काय असते. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज इग्नोर दॅम. ओके? ओके, आय ट्रस्ट यू. बाय द वे माया, अजूनही एक गोष्ट माझ्या कानावरती आली होती. तू आणि गुरु एकत्र राहताय? हे कोणी सांगितलं? राधिकाने, राईट? दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. हे खरं आहे का नाही? सर, दॅट्स अनदर गॉसिप, नथिंग एल्स. वेल, ओके देन. ठीक आहे ना, मग निघतो मी. सर, तुम्ही आलात आणि काहीच घेतलं नाही. कॉफी, ग्रीन टी, प्लीज. ज्याच्यासाठी मी आलो होतो ते मला मिळालं. माया, मी तुला म्हटलं होतं ना की प्रेमात माणसं पडली की ते फक्त प्रेम बघतात, फायदा नुकसान बघत नाहीत. शेवटी माझं नुकसान झालेलंच आहे. आय डिडंट गेट यू सर. माया, यू नो व्हेरी वेल. ते बघ, आजपर्यंत मी कायम तुझ्यावरती विश्वास ठेवला. तरी पण तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं का? सर, पण मी काहीच खोटं बोलले नाहीये. अच्छा, या. सो टेल मी माया, हा काय बालिशपणा आहे? अरे तुम्हा दोघांमध्ये काय आहे तर सरळ सांगून मोकळे व्हा ना. माया, युअर फॅमिली, तू तर माझ्याशी बोलू शकतेस. स्वतःहून तुला नाही सांगता आलं, आय कॅन अंडरस्टँड. पण यावेळेला तर मी समोरून तुला विचारत होतो ना.
माया तू कायम मला म्हणत आलीस ना की तू माझा डॅड का नाहीयेस. वेल माया, मी कायम तुझा डॅड असल्यासारखा वागण्याचा प्रयत्न करत आलोय. अनफॉर्च्युनेटली तुला मुलगी बनता आलं नाही. सौमित्र मला सारखा सांगत असतो, डॅड आता माया बदललीये, पूर्वीसारखी नाही राहिलेली. मी नाही त्याच्यावर विश्वास ठेवला. किंवा माया, मी कायम सौमित्रापेक्षा तुझ्यावरती जास्ती विश्वास ठेवलाय. आणि तू एनिवे, मला जास्ती काय बोलायचं नाहीये. मी तुम्हा दोघांना एकच सांगतो, युअर लाईफ युअर डिसिजन्स. मात्र तुम्ही जे वागाल बोलाल त्याचा तुमच्या ऑफिस लाईफवर म्हणजेच माझ्या कंपनीवर जर परिणाम झाला तर हे विसरू नका की ज्या लोकांना काढून त्यांच्या जागी मी तुम्हाला पोस्ट केलंय त्या लोकांना मी कधीही रिइन्स्टेट करू शकतो. सर, मलाही थोडं बोलायचंय प्लीज. तुम्ही जे काही बघितलं, जे ऐकलं, ते त्यावरून जे काही कन्क्लुजन काढलं दॅट्स फाईन. ओके, आय अग्री. बट या सगळ्यात माझी सुद्धा एक बाजू आहे आणि मला आज ती तुमच्या समोर मांडायची. प्लीज सर, प्लीज अलाउ मी. सर, तुम्हाला हे दिसलं की मी कशी वागले, बट मी तशी का वागले हे मला तुम्हाला सांगायचंय सर. तुमची तयारी आहे ऐकण्याची? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मला मला खरं तर कळत नाहीये की मी कसं सांगू. माझी इच्छा सुद्धा नाहीये सांगण्याची. बट सर, द वे यू गॉट अँग्री ऑन मी नाव, मला तुमचा माझ्यावर असलेला विश्वास नाही गमवायचा. दॅट्स वाय आय हॅव टू डू दिस नाव. सर, तुम्ही थांबा, मी आले. ये तो कहानी में ट्विस्ट है. फक्त ट्विस्ट काय आहे हे आता बघावं लागेल. राधा, जरा शांत बसशील का तू एका जागी? तिथे मायाच्या घरी काय घडणार आहे याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे? जे काय व्हायचं ते होईल, तू शांत बस. व्हायचं ते होईल म्हणजे काय? पण या सगळ्यामुळे नुकसान होईल त्याचं काय? काय बोलतेस? कसलं नुकसान? मला नाही कळते काय बोलतेस. हे बघ सौमित्र, मला टेन्शन या गोष्टीचं नाहीये की की बाबा मायाला काय सांगतील. मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की माया आणि गुरुनाथ मिळून बाबांना काय सांगतील. मी पाहिलंय त्यांना, अत्यंत कातडी बचाऊ आहेत ते. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी काही म्हणजे काहीही करू शकतात. अगं, पण त्यांना जे काय सांगायचं ते सांगू दे ना. आपण थोडासा डॅडवर पण विश्वास ठेवूया ना, कारण तो तसा माणूस नाहीये. कोणी काहीही सांगू दे, समोर पुरावा असल्याशिवाय किंवा शहानिशा केल्याशिवाय तो विश्वास नाही ठेवत. उगाच एवढा मोठा बिझनेसमन झालाय का तो? हो, माहितीये मला, याबाबत मला शंका नाहीच आहे. पण जसं मला बाबा माहितीये तसंच मला गुरुनाथ कसे हेही माहिती. हे बघ, आपल्याला कळत असतं की हे चुकीचं वागताय. आपण सगळं प्रूव्ह करण्यात तेवढ्यात असा काही बनाव करतात ना ते की आपल्यालाही कळत नाही की हे नेमकं काय झालंय. माझ्या बाबतीत प्रत्येक वेळेला असं वागलेत ते. प्लीज लक्षात घे. मान्य मला राधा, पण तू इमोशनल आहेस ना. या स्वभावाचाच फायदा उचललाय प्रत्येक वेळेला गुरुने. पण डॅड तसा नाही, अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे. तो स्वतःला अलूफ ठेवून बघू शकतो प्रत्येक गोष्टीकडे. मायाच्या बाबतीतही करू शकतील असं. बरोबर आहे तुझं. मायाच्या बाबतीत खूपच हळवा आहे तो, आणि म्हणूनच मला ह्याचं वेगळ्या अर्थाने जरासं टेन्शन आलं. म्हणजे माया प्रत्येक गोष्ट त्याच्यापासून सुद्धा लपवते हे जेव्हा त्याला कळेल ना, तो खूप हर्ट होणार आहे. तेच तर ना, तेच सांगते मी. आणि बाबा हर्ट झालेले मला नाही आवडणार. म्हणून म्हणते मी, मला एकदा फोन करू दे ना प्लीज. तुला वाटतंय ना, कर मग. माया, तू कोण आहेस? हा, काय प्लेयर आहेस यार तू? काय गेम खेळलीस? पण मला सांग, मग तू जे आता सरांना म्हणालीस मी माझी बाजू दाखवणार, ती काय बाजू दाखवणार आहेस? ही बाजू मांडणार आहे मी सरांसमोर. माया, हे फोटोज तू आता दाखवणार आहेस सरांना? ऑफकोर्स. राधिका आणि सौमित्रचं ऐकून जर सर मला जाब विचारायला आलेत तर मी आता सौमित्रची क्रेडिबिलिटी संपवून टाकणार आहे. सो दॅट यापुढे त्याने आपल्याबद्दल काहीही सांगितलं ना तरी त्याचा उपयोगच होणार नाही. गेटिंग इट? माया, पण सर विश्वास ठेवतील का या फोटोजवर? का नाही ठेवणार? त्यांना ठेवावाच लागेल. गोष्टी किती क्लिअर आहेत या फोटोज मध्ये, बघ ना. असं नाही, पण हे सगळं आपण क्रिएट केलंय ना.
मग ते त्यांना कळलं तर? कसं कळेल आणि कोण सांगणार आहे सरांना? तिथे फक्त तू, मी आणि सौमित्र तिघेच होतो, राईट? सौमित्र तर शुद्धीत नव्हता. राहिला प्रश्न आपल्या दोघांचा, तर ते पॉसिबलच नाहीये. तसं नाही माय, पण तरी हे फार रिस्की आहे. सो लेट्स टेक इट. गुरु, मी हार्डकोर बिझनेस वुमन आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे, रिस्क जितकी मोठी प्रॉफिट तितकाच जास्त. राधिकाला आता तिच्याच पद्धतीने संपवायचं. आता तू फक्त मी सांगेन तेवढंच कर. बाबांना फोन करून परत बोलून घेऊ का? इथे मायाच्या घरी काय घडेल, त्यांना काय काय बघावं लागेल हे कळत नाहीये. ते कसे रिॲक्ट होतील हेही सांगता येत नाही. त्यांचं तिथे जाणं ना योग्य नाही. मी करतेच त्यांना फोन. हा राधिका, बोल ग. बाबा कुठे आहात तुम्ही? मी मायाच्या घरी आलोय. पोचलात का? आणि बरं झालं मी इथे आलो. गुरुजी आई जे सांगत होती ते सगळं खरं आहे हे इथे आल्यावर प्रत्यक्ष पाहिल्यावर मला पटलं. आणि एक छानसा धडा सुद्धा शिकलो मी. काय काय झालं? आज की कोणावरती आंधळा विश्वास टाकू नये. गुरुनाथ इथेच होता आणि तरीही दोघं माझ्याशी खोटं बोलत होते, लपवाछपवी करत होते. बाबा ते करणारच ना. तुमच्या समोर त्यांना त्यांची इमेज चांगली करून घ्यायची. तुम्ही नका लक्ष देऊ या सगळ्यामध्ये आणि उगीच त्रासही करून घेऊ नका. त्रास होणारच ना बाळा. मायाला मी पोटच्या मुलीसारखं लहानाचं मोठं केलंय. प्रसंगी सौमित्रापेक्षा जास्त विश्वास टाकला मी तिच्यावर. आणि हो बाबा, मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय ते. तुमच्या आवाजावरनं कळतंय मला तुम्हाला किती त्रास होतोय ते. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की ते त्यांचं बघून घेतील. त्यांचं पर्सनल आयुष्य तुम्ही नका लक्ष देऊ. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत नव्हते गुरुनाथ आणि मायाबद्दल. राधिका, केव्हा ना केव्हा तरी मला कळणारच होतं ना. तरी मायाकडून मला ही अपेक्षा नव्हती. आणि तरी ती म्हणते की तिची एक बाजू आहे, ती ऐकायला थांबलोय. बघूया काय जस्टिफिकेशन देते ती. एवढं मायाशी बोलतो आणि मग मी घरी येतो. ऑलराईट? बर. जेनी जेनी जेनी, येस. आई रे बदरिया, जेनी जेनी जेनी. हसू आलं? का हसवलं सांग? कारण आता काढा प्यायचा आहे तुला. नाही नाही नाही, काढा प्यावाच लागेल. हे खूप कडू आहे. मी असं ते कडू नाही पिऊ शकत, म्हणून आय डोंट ईट दॅट ग्रीन व्हेजिटेबल. ते कारलं मी नाही खात. आय डोंट नो. सगळं सगळं मान्य आहे, पण तुला बाळ हवंय ना गोड, मग हे कडू प्यावं लागेल. चला अरे नाही, तुम्ही ते बाळ बाळ म्हणून ना बाळाच्या नावाखाली मला सगळं हे प्यायला लावता. मी जे केलं नाही ना कधी लाईफ मध्ये ते पण तुम्ही मला घ्यायला लावता. अरे मग अजून एक गोष्ट कर. एवढं काय, माझ्या हातचं जेवण जेवलीस तू, ही काय चीज आहे? आणि सॉरी बरं ऐक ऐक ऐक, एक सोपं एकदम सोपी आयडिया आहे. हे बघ, तुला काय आवडतं? शहाळ्याचं पाणी आवडतं का उसाचा रस आवडतो का? उसाचा रस. तो मी पेन हे नको. हा बेस्ट. डोळे मीठ. डोळे मीठ. इमॅजिन कर ती टेस्ट इमॅजिन कर. हा आता ना ह्याच्यात आहे ना उसाचा रस आहे. ओके, पटकन. हा उसाचा रस आहे. इमॅजिन कर उसाचा रस चाललाय पोटात. सिंपल आहे. काय समुद्र, ऐक ना, मी आता बाबांना फोन केला होता. ते मायाकडेच आहेत आणि आता मायाला काहीतरी तिची बाजू मांडायची. सांगू दे ना, एवढं काय ते. सांगू दे काय? ती काहीतरी बाबांना खोटं नाट्य सांगणार जे गुरुनाथच्या फायद्याचं असेल. राधा, तिथे काय घडणार आहे आपण इथे बसून कंट्रोल करू शकणार आहोत का? कशाला उगाच टेन्शन घेते तू? आणि डॅडची काळजी नको करूस. तो मायाची बाजू नीट ऐकून घेईल आणि काय चूक काय बरोबर ते तो ठरवेल ना. तू का टेन्शन घेते उगाच? तोपर्यंत वेळ गेलेली नसली म्हणजे मिळवलं. माया गुरुनाथच्या प्रेमात आंधळी झालीये. त्यांच्यासाठी ती काहीही करू शकते, काहीही सांगू शकते. बाबा राधा नको टेन्शन घेऊस. हा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांचा मूड खराब होतोय त्याच्यामुळे. तुझाही मूड खराब होतोय. हे बघ, जेनीचा पण मूड खराब झालाय. हा आणि गर्भसंस्कार चालू आहे तिकडे. हा असे गुरुनाथ सारखे शब्द घ्यायचे नाहीत. काय संस्कार होतील बाळावर, हो की नाही? चल मूड चेंज करूया आपण.
जेनी मला सांग, तुला कथा वगैरे वाचून दाखवू का? तुला काय आवडतं? म्हणजे हिसाब नीतीच्या गोष्टी आवडतात का? फेरी टेल्स, रॅपन्झल वगैरे, प्रिन्सेस वगैरे, की पुराणातल्या? या मला इंडियन मायथॉलॉजी आवडतं. मायथॉलॉजी बेस्ट आहेत ना, भरपूर पुस्तक आहेत. घेऊन येतो पटकन पुस्तक. ओके राधा, नको विचार करूस. ही पुस्तक आणतो, तू पण कथा ऐक. हा, म्हणजे जरा विचार बदलते. आलोच. गुरु प्लीज नको. गुरु प्लीज तू शांत हो. प्लीज प्लीज. ऐक माया, तू शांत हो. हे बघ, तू शांत झालीस तर आपल्याला सगळं, हे बघ, आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागूच. अरे कसला सोक्ष काय चाललंय काय? माया, व्हॉट्स द मॅटर? व्हाय यू क्राईंग? हे बघ माया, तू शांत हो. तू शांत झालीस ना तरच सरांना सांगता येईल. हे असं तू रडत असलेली आम्हाला बघवत नाही ग, प्लीज. नाही, मला नाही शक्य ते. माया, तुला हिम्मत करावी लागेल. तू बोललीस तरच सरांना कळेल ना की तू कल्प्रिट नाही, तूच विक्टिम आहेस. विक्टिम ऑफ व्हॉट? सर, मायाच्या बाबतीत फार मोठा अन्याय झालाय आणि तो तुमचा. गुरु प्लीज प्लीज शांत हो. गुरु, सरांना त्रास होईल रे. मी सहन करते तेवढा पुरे आहे ना. प्लीज, सरांना त्रास झालेला मला नाही आवडणार. प्लीज लिसन टू मी. सर, बघताय ना, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून किती काळजी करते ती. आणि तुम्ही एवढं सुनावलं तिला, इतकं बोललात तरी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ही नाही बोलायचं म्हणते. इतका वेळ हेजिटेट करते. असं का माया? तू मगाशी म्हणालीस ना तुला तुझी बाजू मांडायची म्हणून, आता मांड ना. हे बघ माया, तुझी ही अवस्था बघून तर आता मला ऐकायचंच आहे की काय झालंय ते. बोल प्लीज, कुठलाही आडपडदा न ठेवता बोल. सर, मला नाही शक्य होणार. माया, तुला शक्य नसेल तर मी बोलतो. नाही, बोललं पाहिजेच. तर गोष्ट खूप सिरियस आहे. त्याबद्दल किती वेळा ही रडली आहे ना, मला माहिती आहे सर. पण तरी आज धीर एकवटून तिने ठरवलंच की नाही, आज काही झालं तरी सरांपर्यंत आपण ही गोष्ट सांगू. आम्ही आता तेच बोललो. पण अचानक तुमच्या समोर येऊन ही परत ढासळली. तिला नाहीच सांगता येते. गुरु प्लीज प्लीज मला सांगा लवकर की नक्की झालंय काय? सर, हा भयानक प्रसंग होळीच्या दिवशी घडला. गुलमोहर मध्ये आम्ही सगळे रंग खेळत होतो सर. आणि रंग खेळता खेळता सगळं खेळून झालं, आम्ही घरी निघालो तर सौमित्र मायाच्या मागेच लागला. म्हणजे झालं असं होतं की त्याला कुणीतरी भांग पाजली होती की तो स्वतः प्यायला होता. आय डोंट नो, पण त्याला कंप्लीट त्याची नशाच चढली होती सर. आणि तो मायाच्या मागे लागून तो सतत म्हणत होता की मी तुला घरी सोडायला येतो, मी तुला घरी सोडायला येतो. ऐकेच ना. म्हटल्यानंतर तिने काही त्याला नाही म्हटलं नाही, हो म्हणाली. पण तिने मला फोन केला सर. फोन करून तिने मला सांगितलं की सौमित्र जरा नशेत असल्यासारखा वाटतोय आणि घरी सोडायला यायचं म्हणतोय. तर मला खरंच कळत नाहीये की मी एकटी त्याला सांभाळू शकेन की नाही, म्हणून तू पण येशील का? मी अर्थात सर लगेच तयार झालो. तोपर्यंत हा घरी सोडायला आला. आणि आता आपल्या घरी कोणी आलं की आपण त्याला चहा पाणी विचारतोस ना, तसं हिने कॉफी घेणार का असंही विचारलं. बरं, तिला असंही वाटलं की कॉफी प्यायल्याने कदाचित त्याची नशा उतरायला मदत होईल. त्यानंतर तो डायरेक्ट घरात आला. आणि प्लीज प्लीज पुढे बोलू नकोस प्लीज. माया, मला सगळी हकीकत कळली पाहिजे. माया, शांत हो. सर, सौमित्र वर आला आणि गुरु, माया, आणि काय? सौमित्राने मायावर जबरदस्ती केली सर. व्हॉट? एक्झॅक्टली. तुम्ही असेच रिॲक्ट व्हाल याचीच भीती वाटत होती, म्हणून माया तुम्हाला सांगायला तयार होत नव्हती सर. माया, यू नो व्हेरी वेल की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण सौमित्र असा मुलगा नाही की. एक्झॅक्टली सर. तुमचा मुलगा आहे म्हटल्यानंतर तो असं काही करू शकेल यावर तुमचा विश्वास बसणं कठीणच आहे. नाही, ठीक आहे सर, तुम्ही आमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मायाचं रडणं मी सांगतो याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पुरावे बघून तरी विश्वास ठेवाल सर? पुरावा? हो सर. गुरु नाही. माया, आपल्याला हे करावंच लागेल. गुरु, सरांना त्रास होईल. माया, प्लीज प्लीज.